नमस्कार. मी पुन्हा एक नवीन कथा घेऊन आलेली आहे. पडकं घर मराठी कथा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. संध्याकाळचे 6 वाजत आले होते. पावसाचा जोर ओसरलेलाच होता. दिवसभर महारानावर चारा चरून गेले ढोरे आपल्या गोठ्याकडे शांतपणे जात होते. त्यांच्या मागे की सुद्धा त्यांच्यावरनं ओरडता शांतपणे हातात काठी घेऊन चालत होता. वडाच्या पारावर काही रिकाम टेकडी म्हातारी उगाच सुटकी चेहरा करत समोरच्या कच्च्या रस्त्याकडे पाहत बसलेली होती. त्या वडाच्या पाराजवळच पाळा गावाचं छोटंसं सरकारी कार्यालय होतं. त्या कार्यालयाच्या दरवाजावर अशी पाटी सुद्धा लटकत होती. जवळपास मोडकळीला आलेल्या त्या कार्यालयात गणपत चोरगे हा खात्यातील माणूस गावातील 2-3 ग्रामपंचायत सदस्यांसोबत कसली तरी चर्चा करत बसलेला होता. पावसापाण्याचे दिवस होते आणि या वर्षी पाऊस जरा जास्तीचा झालेला होता. वादळवाऱ्यांसोबत पावसाने गेल्या आठवड्यात चांगलेच थैमान घातलेले होते. त्यामुळे गावातील काही घरांचे छपरे उडून गेले होते. शेतात अतिरिक्त पाणी साठून राहिल्याने पिकांचे नुकसान झाले होते. काही भागात जनावरांच्या गोठ्यांचे छप्पर खाली पडून काही गुरांना प्राणसुद्धा गमावू लागले होते. सरकारने या गोष्टीची दखल घेऊन लागली संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन गावागावात जी काही नुकसानी झालेली होती त्यांची पाहणी करून सरकार दरबारी अहवाल सादर करायला सांगितलेला होता. त्यामुळे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई मिळणार होती. त्यामुळे शहरामधून इथे पारगावात गणपत चोरगे यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करायला यावं लागलं होतं. दिवसभर पाहणी करून संध्याकाळच्या सुमारास चोरगे गावातील सरकारी कार्यालयात पाहणीमध्ये आढळून आलेल्या गोष्टींचा मसुदा तयार करत बसलेले होते. त्यांच्या आजूबाजूला गावातील मंडळी कोंडाळ करून उभी होती. चला, या 2-3 गोष्टी व्यवस्थित लिहिल्या की अहवाल तयार होईल. वहीत नजर रोखत पेनाने काहीतरी लिहित चोरगे बोलले. हे होईलच हो साहेब, पण नुकसान भरपाई केव्हापर्यंत मिळेल ते जरा सांगा की. बाजूला उभा असलेला ग्रामसेवक कसाबसा हसत चोरगेंना म्हणाला. त्यांच्या या प्रश्नासरशी काहीशा तिखट आवाजात चोरगे म्हणाले, सरकारी काम आहे दादा, आत्ताशी कुठे अहवाल बनवायला मजकूर लिहितोय मी. तो मोठ्या साहेबांकडे सुपूर्द होणार. त्यात अजून काही कमी जास्त असेल तर पाहिलं जाईल. मग सरकारकडे ती फाईल पाठवल्यावर सरकार जेव्हा यावर मदतीची रक्कम जाहीर करेल तेव्हाच काही कळेल. एवढं बोलून चोरगेंनी पेन खिशाला लावला. वही मिटून त्यांच्याजवळ बॅगेत ठेवला. चोरगेंच्या या बोलण्यावर अजून एक दुसरा खेडूत जो बाजूला उभा होता तो म्हणाला, कमी काय लिहू नका बघा, त्या अहवालात जे असेल ते जास्त लिहा. आणि जसं असं म्हणून दात काढत फिपी करत हळूहळू आवाज करून हसू लागला. ते आता आमचेच मोठे साहेबच ठरवतील, असं म्हणत त्या माणसाकडे दुर्लक्ष करत चोरगे जागेवरून उठले. खिडकीतून बाहेर पाहत त्यांनी पावसाचा अंदाज घेतला. पावसाने जरा विश्रांती घेतली होती. त्यामुळे जास्त पाऊस वाढायच्या आत परत शहराकडे आपल्या घरी जावं असा विचार चोरगेंनी केला. कारण गावातील नदीला पाणी जास्त आल्याने पुलावरून पाणी वाहू लागे. मग लोक वाहने त्या धोकादायक स्थितीत पुलावरून जाऊ शकत नसत. चोरगेंनी स्वतःच वाहन सोबत आणलं नसल्याने गावातच टमटम किंवा अन्य वाहनांनी अंधार पडायच्या आत गाव सोडावं असा विचार चोरगेंनी केला. त्यामुळे पटापट सामान आवरून वही आणि काही कागदपत्रे पिशवीत ठेवून ती पिशवी खांद्याला अडकवून चोरगे जाण्यासाठी निघाले. सरकार कार्यालयातून चोरगे बाहेर पडले तसं त्यांच्या मागे कार्यालयातील इतर ग्रामस्थसुद्धा त्यांच्या मागोमाग आले. बरं, चला निघतो मी आता. अंधार पडायच्या आत घरी जावं लागेल, कारण उद्या परत शहरातील कार्यालयात जाऊन मसुदा सुपूर्द करावा लागणार आहे. खांद्यावरची पिशवी नीट करत आभाळाकडे टक लावून पाहत चोरगे म्हणाले, अहो साहेब, आता अंधार पडणं, रातच्याला इथं राहा की सकाळच्याला कोंबडा आरवायच्या वक्ताला लागोलागच निघा. सरकारी बिल्डिंगमध्ये चांगल्या खोल्या आहेत, माणसं पण आहेत हाताशी. एक वृद्ध ग्रामस्थ कपाळावर आड्या पाडत म्हणाला, नाही नको, थांबता येणार नाही. आणि जरी थांबलं तरी उद्या सकाळी धावपळ होईल. चोरगे जरा पुढे जात म्हणाले, खरं आहे साहेब तुमचं, पावसाने लई थैमान घातलं होतं आज. आणि गावच्या बाहेर जी नदी आहे तिच्या पुलावर पाणी आलं होतं सकाळी. तुम्ही आलात तेव्हा जास्त नव्हतं, पण आता जरा वाढलं असेल. कशाला रिस्क घेता? आणि वाहन पण पुढे जाणार नाही. दुसरा एक ग्रामस्थ काळजीच्या सुरात म्हणला. पण चोरग्यांना थांबण्याचा अतिशय रस नव्हता. गावातील लोकांमध्ये राहून त्यांची टकली ऐकून त्यांची मुळीच इच्छा नव्हती. एकतर आधीच दिवसभराच्या कामात त्यांना शीण आलेला होता. साहेब, उद्या सकाळी पाणी कमी होऊन तेव्हा जावा. बाजूला अजून एक ग्रामस्थ ग्रामसेवकाच्या कानाला लावून काहीतरी पुटपुटला. तसा त्या ग्रामसेवकाचा चेहरा हिरवागार पडला. त्यांनी बाजूच्या वृद्ध ग्रामस्थाला जवळ बोलावून कानात काहीतरी सांगितलं. तसं त्या वृद्ध ग्रामस्थाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. चोरगेंचं त्यांच्या पुटपुटण्याकडे लक्ष नव्हतं. ते आपल्या समोर रस्त्याकडे पाहत उभे होते. साहेब,
ऐका जरा, आजची रात्र थांबा. सकाळच्या पहिल्या वक्ताला मी स्वतः तुम्हाला शहरापुरतं सोडवायला येतो. जशाच्या खालच्या आवाजात चाचरत ग्रामसेवक बोलले. नाही हो, मला निघावं लागेल, काहीशे त्रासिक सुरात चोरगे म्हणाले आणि पुढे चालू लागले. त्यांच्या आग्रहाला न जुमानता चोरगे चालू लागले. मागे उभे असलेल्या गावकऱ्यांमध्ये कुजबुज चालू झाली. चोरगे थांबायला तयार नव्हते. ते तसेच पुढे चालू लागले. मागे उभसले असलेल्या गावकऱ्यांपैकी एक जण पळत चोरगींजवळ आला आणि त्यांना थांबवून म्हणाला, साहेब, अहो, एक सांगायचं होतं. चोरगींच्या अगदी जवळ येत तो गावकरी म्हणाला. तास थोडंसं थांबून त्रासिक चेहरा करत चोरगे म्हणाला, बोला साहेब. जर पुलावर पाणी असेल आणि तुम्हाला पुढं जाता आलं नाव की सरळ माघारी वळा आणि गावात यावा आणि कुठंही आसरा घेऊ नका साहेब. त्याच्या या वाक्यावर चोरग्यांना जरासं विचित्र वाटलं की हे लोक आजची रात्र गावातच काढा असं म्हणत असावेत. कदाचित नुकसान भरपाई जास्त मिळावी म्हणून रात्री कोंबड मटण वगैरे खायला घालून लागून लाचार करायचा विचार दिसतो यांचा. नक्कीच असं असावं, नाहीतर कशाला कोणी राहण्याचा आग्रह करेल. बरं ठीक आहे, असं बोलून पिशवी सांभाळत चोरगे चालू लागले. काय डोक्याला ताप आहे असतो. अशा लोकांना असं वाटतं परत काहीतरी कारण काढून त्यांचे थांबवू नये म्हणून चोरगे बरोबर चालू लागले. रस्त्याच्या शेवटी वळणावर चोरगींनी सहजच मागे वळून पाहिलं तर 2-3 गावकरी गंभीर चेहऱ्याने चोरगींकडे पाहत उभे होते. चोरगीने जरा आश्चर्यच वाटलं, पण अंधार पडायला जसाचा तसा अवधी असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ते पुढे चालू लागले. वेशीबाहेर पोचताच त्यांना सुदैवाने एक टमटम उभी असलेली दिसली. चला लवकर आत बसा, पुलावर पाणी वाढायला जायचं आहे, टमटमनं मला ओरडून बोलला. त्यांच्या बोलण्यासरशी बाजूला बसलेल्या 2-3 खेडूत आणि त्यांच्या बायका टमटममध्ये बसल्या. चोरगेसुद्धा सीटवर एका कोपऱ्यात बसले आणि टमटम चालू झाले. आजूबाजूला पाहत चोरगे बसलेले असताना त्यांना दिसलं बाहेर बहुतांश ठिकाणी पाणीच पाणी झालेलं होतं. सगळ्या शेतात पाणी झालं होतं. लोकांचं चांगलंच नुकसान झालेलं दिसत होतं. तशी गावची लोकसंख्या पण जास्त नसल्याने नुकसान भरपाई लगेच मिळेल असं वाटत होतं. वेशीपासून टमटम आता बरीच दूर आलेली होती. काही वेळातच टमटम रस्त्यावरून खड्ड्यातून मागे काढीत नदीच्या पुलाजवळ आलेली होती. समोर पाहिले तर अख्खा पूल हा पाण्याखाली गेलेला होता आणि नदीचा प्रवाह देखील जोरदार होता. कालच्या पावसाने नदी चांगलीच दुथडून भरत वाहत होती. टमटमवाल्याने गाडी जागीच थांबवली. चम्मायला ज्याची भीती होती तेच झालं बघा. समजा पूल पाण्याखाली गेला आहे. टमटमवाला चापचबडत बोलला. टमटममधल्या प्रवाशांनी सुद्धा कपाळावर हात मारून घेतला. चला आता टमटम पुढे जाणार नाही, सरळ गावाकडे जाऊया आता. एवढं म्हणून टमटमवाल्याने टमटम मागे वळवली. अंधार चांगलाच पडू लागलेला होता. चोरग्यांना कळालं की आता काय करावे. आता परत गावात जावं लागणार आणि त्या ग्रामस्थांची टकली एकत बसावं लागेल. जे करण्याची चोरग्यांना अजिबात इच्छा नव्हती. ते करण्यापेक्षा इथेच कुठेतरी रात्रीचा आसरा घ्यावा असं चोरग्यांना वाटलं. टमटम वेशीजवळ पोचायच्या आत त्यांनी जरा दूरवरच टमटम उभी करायला सांगितली आणि ते खाली उतरले. चोरग्यांना सोडून टमटम पुढे गावात निघून गेले. चोरगे एकटेच रस्त्यावर उभे होते. पुलावर पाणी असल्याने रस्त्यावर अन्य कोणतेही वाहन करताना दिसत नव्हते. खांद्यावरची पिशवी सावरत चोरगे एकटेच रस्त्यावर चालत होते. आता अंधार देखील चांगलाच पडलेला होता. समोर एक कच्चा रस्ता डाव्या बाजूला वळलेल्या चोरग्यांना दिसला. तिथून पुढे गावात विरुद्ध दिशेला प्रवेश करता येईल आणि कोणाच्या तरी घरात आजची रात्र आश्रय मिळेल या उद्देशाने चोरग्यांनी कच्च्या रस्त्यावर आपली पावले उचलायला सुरुवात केली. अंधार पडल्याने रातकिड्यांचा आवाज येत होता. 2 दिवस पाऊस पडल्यामुळे गावात वीज देखील नव्हती. त्यामुळे काळोख अजूनच भयान वाटत होता. आजूबाजूला झाडी होती, त्यातून किर्र असा आवाज येत होता. चोरगींना खरं तर थोडी भीती होती, पण ती दूर करायला ते आपल्या कामाचा विचार करायला लागलेले. विचार करत रस्ता तुडवत चोरगे पुढे चाललेले होते. अजून कोणाचं तरी घर दिसत नव्हतं. रातकिड्यांचा आवाज वाढलेला होता. थोडं पुढे गेल्यावर जशाच्या अंतरावर एक मिणमिणता प्रकाश दिसत होता. चोरगे त्या दिशेने गेले. कच्च्या रस्त्याच्या आजूबाजूला काटेरी झाडे होती. चोरगे जसे जसे पुढे जाऊ लागले तसं तो प्रकाश त्यांना स्पष्ट दिसू लागला. कच्चा रस्ता सोडून जरा आपल्या बाजूला वळाल की एक घर दिसत होते. चोरगे त्या दिशेला वळले. काही अंतर चालले होते त्या घराजवळ पोचले. घराच्या आतून मेणबत्त्यांचा प्रकाश बाहेर येत होता आणि बाजूच्या खिडकीजवळ एक मोठी मशाल लावलेली दिसत होती, ज्यामुळे घराच्या आसपासचा परिसर निहाळता येत होता. आजूबाजूला तर चांगलाच काळोख पडलेला दिसत होता. चोरगे त्या घराजवळ आले. ते एक जवळपास मोडकळीस आलेले एक घर होते. जुन्या दगडांचं बांधलेलं ते घर होतं, पण तरीही पडकं घर असल्याप्रमाणे ते वाटत होतं. कोण राहत असेल अशा घरात असं वाटून चोरगींनी दार वाजवलं. आतून कसलाच प्रतिसाद आला नाही. चोरगींनी थोडा वेळ पाहून परत दारावर आवाज केला. कोणीही बाहेर आलं नाही.
चोरगींना जरा आश्चर्य वाटलं. जरा जोर लावून त्यांनी दार वाजवण्याचा प्रयत्न केला. तसं दार पुढे सरकलं. म्हणजे दार उघडच होतं तर. स्वतःशी पुटपुटत चोरगीने दार आत ढकलून घरात प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश करताना चोरगींना मेणबत्त्यांचा प्रकाश पसरलेला दिसला आणि आजूबाजूला लाकडी खोकी आणि गवताची भारी पडलेली दिसली होती. चोरगे दरवाजाजवळ घुटमळले. आहे का कोणी आतमध्ये? चाचरत बोलले. आतमध्ये एक खोली असलेली दिसली. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेलं दिसत होतं. घरात एक विचित्र प्रकारचा दर्प येत होता. आजूबाजूला चोरगे निरीक्षण करत असताना चोरगींसमोर अचानक वयोवृद्ध झालेली म्हातारी येऊन मख्ख चेहऱ्याकडे उभी राहिली. ती म्हातारी अशी अचानक येऊन थांबल्याने चोरगे दचकले. म्हातारी अशी अचानक कशी काय येऊन पुढच्या उभी राहिली असं वाटून चोरगींच्या तोंडातून शब्द फुटेना. आतल्या खोलीतून ती म्हातारी आली की अजून कुठून हे चोरगींना कळेना. डोक्यावरचे पांढरे केस, अंगात खेडवळ पद्धतीची साडी घालून शांत चेहऱ्याने म्हातारी चोरगींकडे पाहत उभी होती. मग मी गणपत चोरगे सरकारी कामानिमित्त गावात पाहणीसाठी आलेलो होतो. परत असताना नदीच्या पुलावर पाणी साठल्याने माघारी जाता आलं नाही. आजची रात्र राहायची कुठे, जागा मिळते का हे पाहत असताना इथे आलो. आजची रात्र जागा मिळेल का मला? एका दमात चोरगींनी आपल्याबद्दलची माहिती सांगून इथे येण्याचा हेतू सांगितला. एवढं सांगून पण म्हातारी काहीही बोलली नाही की तिच्या चेहऱ्यावर भाव बदलले नाही. अजून पण ती म्हातारी तशीच मक्कपणे चोरगींकडे पाहत उभी होती. चोरगींना तशी भीती वाटली. ते अंग चोरून उभी राहिली. बसा तिथं. बाजूच्या मोडकळीला आलेल्या खुर्चीत बसण्याचा इशारा करत म्हातारी तशीच मख्ख चेहऱ्याने आतमध्ये निघून गेली. चोरगींना खरं तर यापेक्षा जास्त आदराची अपेक्षा होती, पण तसं काही झालेलं नव्हतं. बाजूच्या कळकट खुर्चीवर बसत चोरगींनी आपली पिशवी बाजूला ठेवली. बाहेर हलकासा पाऊस चालू झाल्यासारखं वाटत होतं. एकदम वीजसुद्धा कडाडून गेली. पूर्ण परिसर काळोखात बुडून गेला होता. बरं झालं हे घर सापडलं नाही तर पुढे पाऊस चांगलाच अडकलो असतो. पॅटवरची घाण हाताने साफ करत चोरगे मनातच म्हणाले. अजूनही त्यांच्या घरात कसला तरी विचित्र दर्प येत होता. पॅन्ट साफ करून चोरगेंनी वर पाहिले तर म्हातारी हातात पाण्याचा ग्लास घेऊन उभी होती. चोरगे दचकले. त्यांना वाटलं की म्हातारी असंच अनपेक्षितपणे समोर येऊन दचकावून लागली तर आपल्याला हृदयविकाराचा झटका येईल. म्हातारीच्या हातातील पाण्याचा ग्लास घेऊन चोरगेंनी घटाघटा पाणी प्यायले. तेवढ्यात आतल्या खोलीतून कोणाच्या तरी खोकण्याचा आवाज येऊ लागला. कोणीतरी जोरजोरात खोकत होतं. चोरगेंनीही जरा चमकूनच म्हातारीकडे पाहिले. आमचं मालक आहेत, आजारी असल्यात, म्हातारी गंभीर चेहरा करत म्हणाले. चोरगेंनी काही विचारलं नाही, कारण चोरगेंना इतर कुठल्याही गोष्टींचं घेणं देणं नव्हतं. आजची रात्र कशीबशी काढायची एवढंच विचार त्यांनी केला होता. मी आज रात्री इथे थांबू का? सकाळ झाली की लगेच जाईल, चोरगे कशीबशी आवाजात म्हणाले. त्यावर म्हातारीने नुसतंच चोरगेंकडे पाहत असे म्हटलं आणि ती आतमध्ये निघून गेली. आता इथे झोपायचं कुठे असा विचार करत असताना आतून म्हातारी एक चटई आणि गोधडी घेऊन आली. चोरग्यांच्या पुढ्यात ते टाकून आतमध्ये निघून गेली. चोरगे यावर काहीही बोलले नाहीत. बाजूला गवताचे ओलसर भारे, अस्ताव्यस्त सामानाच्या घाणेरड्या झोपायचं म्हणजे चोरग्यांना शिराशीच आली. आजची रात्र कशीबशी काढून इथून सकाळी लवकरच सटकायचं असा विचार करत चोरगी म्हातारीने आणलेली चटई खुर्चीच्या शेजारी पसरवली.